चला मंडळी, आज करूया भरपूर भाज्या घालून दलियाची मऊ लुसलुशीत जाळीदार पौष्टिक इडली। इडली करण्यासाठी एक मोठी वाटी भरून दलिया मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। हा गव्हाचा दलिया आहे, यालाच ब्रोकन व्हीट असं सुद्धा म्हणतात। दलियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि तो अधिक न्यूट्रिशियस असल्यामुळे आपल्या आहारात त्याचा जास्तीत जास्त समावेश करावा। अशा पद्धतीने दलिया थोडासा भाजून घेतला की तो हलका होतो आणि त्यामुळे आपल्या इडल्या सुद्धा छान हलक्या आणि नरम होतात। दलिया थोडा निवला की मिक्सरच्या भांड्यातून त्याची दरदरीत पावडर करून घेऊया। फार बारीक पीठ करू नका नाहीतर इडल्या फुगणार नाहीत। हे असं रव्यासारखं टेक्स्चर हाताला लागायला हवं, जास्त जाड नाही आणि जास्त पीठही नाही। दलियाची पावडर एका मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊया आणि यात घालूया दलियाच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी चांगलं आंबट दही। दही आंबट असेल तर इडलीला चव सुद्धा खूप छान येते। दही दलिया एकजीव करून घेऊया। आता यात आपल्या आवडीनुसार भरपूर भाज्या घालायच्या आहेत। मी अर्धी वाटी गाजर किसून घातलंय, अर्धी वाटी कोबी बारीक चिरून घातलाय आणि 2 मोठे चमचे भरून कॉर्न घातलेले आहेत। 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि 1 चमचा भरून आल्याचा कीस घातलेला आहे। लहान मुलं खाणारी असतील तर आलं आणि मिरची याची पेस्ट करून घाला, म्हणजे मिरचीचे तुकडे तोंडात येणार नाहीत। 1 टीस्पून मीठ आणि 1 मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे। तेल घातलं की इडल्या थंड झाल्यानंतर सुद्धा छान मऊ लुसलुशीत राहतात। सगळं मिक्स करून घेऊया। यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीनही काही भाज्या कमी जास्त करू शकता, जसं की कांदा, दुधी, बीटरूट, फरसबी, सिमला मिरची, बारीक चिरलेला पालक, बेबी कॉर्न। फक्त टोमॅटो मात्र घालू नका, कारण टोमॅटोने इडली सॉगी होते। आता ज्या वाटीने आपण दलिया आणि दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटीभर पाणी घालून सगळं छान एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर झाकून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे दही आणि पाण्यात दलिया छान फुलून मऊ होईल। 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। हे पहा, दलिया फुलून आलेला आहे, त्यामुळे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला इडलीसाठी हे असंच बॅटर हवं आहे। यापेक्षा पातळ बॅटर झालं तर इडल्या चिकट होतील। आता मी यात भरपूर कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे आणि आपलं इडलीचं बॅटर तयार आहे। बॅटरची किंचित घट्ट पण पळीवाढ कन्सिस्टन्सी अगदी जवळून बघा। आपण आता या बॅटर मध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत, पण त्याआधी आपण स्टीमर तयार ठेवायचा आहे आणि इडली प्लेट्सना तेल, तूप किंवा बटर तुमच्या सोयीप्रमाणे आवडीप्रमाणे लावून घ्यायचं आहे। ही सगळी तयारी झाल्यानंतरच इनो घालायचा आहे, त्याआधी इनो घालू नका। सॅशे मधून अर्धा टीस्पून इनो घालून त्यावर 1 छोटा चमचाभर पाणी घालायचं आहे आणि लगेचच हे मिश्रण इडलीच्या बॅटरमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। इनो नसल्यास त्याऐवजी तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता। बॅटरमध्ये इनो फ्रूट सॉल्ट फेटून घेतल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता इडली प्लेट्स भरून घेऊया। इडली प्लेट्स स्टीमर मध्ये ठेवून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटांसाठी इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत। 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता इडल्या किती छान फुलून आलेल्या आहेत। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटं इडली प्लेट्स मधली वाफ जिरू द्यायची आहे। वाफ जिरल्यानंतर इडल्या सुरी किंवा चमचा न लावता निव्वळ हाताने सुद्धा निघून येतात। हे पहा, इडल्या खाचेमध्ये अजिबात चिकटलेल्या नाहीयेत आणि अगदी अलगद निघून येत आहेत। ही इडली कुठल्याही चटणी, सॉस किंवा मेयोनीज बरोबर अतिशय उत्तम लागते। दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण 10 इडल्या होतील। थंड झाल्यानंतर सुद्धा या इडल्या अतिशय चविष्ट लागतात, त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे। टी टाइम स्नॅक किंवा अचानक आलेल्या मित्रमैत्रिणींच्या रिफ्रेशमेंटसाठी या इडल्या एकदा नक्की करून बघा। जाळीदार, हलक्या फुलक्या आणि गुबगुबीत अशा या इडल्यांचं हे पहा आतलं टेक्स्चर। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला 1 लाईक नक्की करा।
व्हिडिओ तुमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर, फेसबुक वॉलवर, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत जरूर शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.